हाय एवरीवन, गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? हाय एवरीवन, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. बर, गुड इव्हनिंग मॅम. आवाज येतोय. बरं, कसा गेला पेपर? शनिवारी गुड गुड इव्हनिंग मॅम. कसा गेला? गुड इव्हनिंग सर्वांना, गुड इव्हनिंग. आवाज येतोय ना माझा? हो. बरं, काय वाटतंय तुम्हाला मग गुड पेपर कसा इव्हनिंग. गेला? हो मॅम. पेपर कसा गेला? मॅम सिंपल होता. तो पण मॅम 11 तासातच झाला माझा पेपर. हो, खूप सोपा होता पेपर यावेळेस. म्हटलं होतं शनिवारी तुम्हाला एक व्हिडिओ काढून टाकेल लगेच. पण संध्याकाळी नेमका तुमचा क्लासचा टाइम आणि आमचं कॉम्पिटिशन होतं दुसऱ्या दिवशी सकाळी 6लाच निघलो. रात्री 10 वाजले यायला. आणि त्यामध्ये शनिवारी लगेचच एक मीटिंग ऑर्गनाईज झाली होती अकॅडमीची. तर मला तिकडे जॉईन व्हावं लागलं. व्हिडिओ पण नाही करता आलं. पण काही हरकत नाही. आज मला सांगा काय कमी वाट म्हणजे काही कठीण गेलंय का तुम्हाला? आणि जर काहीच प्रश्न नसेल तर मग आपण लगेचच आज प्रश्न घ्या. प्रश्नपत्रिका स्कॉलरशिपच्या ही नवोदय मॅम पत्रिका आहे. बोल ना. सगळे प्रश्न घ्या. नाहीये. बर, कोणते प्रश्न घेऊ? हे कठीण वाले का? आणि इथे जे टिक मार्क केलेले आहेत ना, तर हे विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. पहा, दुसऱ्या मुलीची ही प्रश्नपत्रिका आहे, तर त्या सर्वच बरोबर आहेत असं नाही. स्क्रीन दिसेल, एक मिनिट. आता कधी कधी थोडासा वेळ लागतो. आता दिसत असेल पहा स्क्रीन. बर, आकृत्यांमध्ये होते का कोणाला काही प्रश्न? हा सेट बी आहे. बी सेट कोणाकोणाला होता पहा. सेट जरी वेगळा असेल तरी तसं सांगा कुठल्या प्रकारातला होता तो प्रश्न, त्यानुसार आपण पाहूयात. आकृत्यांमध्ये आहेत का कोणाचे काही प्रश्न? काय एक्सप्लेन करावं लागेल सर्व सर्व सुरुवातीपासून? काय मॅम सर्व घ्या. सर्व घेऊ? बर, मॅम ते ऐका, एक काम करा. मी ज्या पद्धतीने घेते त्या पद्धतीने तुम्ही चेक करा. मग तुमचे मार्क्स किती येतात ते मला पाठवा. मग हो समजा मॅम. जेवढे प्रश्न मॅम त्यानुसार मॅम आज डबल लिंक होणार आहे. डबल लिंक पाहूयात आपण. काही राहिलं शिल्लक तर. काय झालंय, कालचा एवढा प्रवास वगैरे आणि थोडी आज माझी तब्येत बरी नव्हती, पण 2 दिवस झालं तुम्हाला सुट्टी दिलेली होती. त्यामुळे पाहूयात, जर जमलं तर घेईल. कारण आज तब्येत पण नाही माझी ठीक. बरं, पहा आता. प्रश्नपत्रिका क्रमांक हे बी आहे. आता याच्यामध्ये वेगळी आकृती निवडायची. यामध्ये वेगळी काय दिसते पहा. इकडे 2 फुल्या, 2 फुल्या, 2 फुल्या. आता इथे सगळीकडे अशा 2 फुल्या लगत आहेत. हे गुणाकाराचे चिन्ह 2 लगत आहेत. इकडे पण हे 2 लगत आहेत. इकडे पण लगत आहेत. आणि हे इथे दोघेही मात्र विरुद्ध आहेत. म्हणजे पर्याय ए राईट आहे असं. प्रश्न क्रमांक 2 पहा. या 2 मध्ये हा आकार वेगळा आहे. मॅम सी. मॅम सी. हा निश्चितपणे, त्याला निश्चितपणे नाव आहे. आता जेवढे कोण, आता हा काय किती कोण झाले पायाला? 6 कोण आहेत. म्हणजे हा षटकोन, पंचकोन, चौकोन. इथे त्रिकोण आहेत, पण 2 त्रिकोण एकमेकांना जोडलेले आहेत. मग असा नाही तर फक्त काय? त्रिकोण असतं तर मग यांच्या गटामध्ये आलं असता. तरीही हा. त्यांच्यापैकी आकृती तयार झाली असती. आता 3 मध्ये बरं, आता इथे ए वेगळा अगदी स्पष्टपणे लक्षात येते. प्रत्येकाला असं आहे पहा. या प्रकारे असा थोडासा डॅश आहे, पण ए मध्ये नाहीये. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बरं, इकडे आडव्या रेषा, उभ्या रेषा, तिरक्या रेषा. मग यामध्ये सुद्धा आडव्या उभ्या मॅम तिरक्या. बघायचं चार येते. हो, नाही, सीच आहे. 4 नाही येणार, सीच. मॅम मॅम बोल ना. स्क्रीन दिसत नाही. रिजॉईन करा एकदा. ज्यांना स्क्रीन नाही दिसत ना त्यांनी रिजॉईन करा. 4च येईल. सॉरी, 4चं सीच येईल. मॅम प्रत्येकामध्ये 5 5 रेषा आहेत.
हो, पाच पाच रेषा आणि इकडे एकही रेष अशी कोणाला चिटकून नाही, इथे ही रेष एकदम कोणाला अशी मध्ये चिकटलेली आहे पहा. म्हणजे अर्धा भाग करणारी आहे. असं एकाही ठिकाणी झालेलं नाहीये. ऑप्शन नंबर सी राईट आहे. बरं, आता पुढचा प्रकार आहे. पण मॅम बाकीच्या लाईन सेम डिस्टन्स वर आहेत ना? हो, आहेत ना. सेम डिस्टन्स जरी असलं तरी पहा ना, मग त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी. आता इथे पाच आहेत. आता इथे एक दोन तीन चार पाच. इकडे पण किती आहे? सेम डिस्टन्स कुठे आहे इकडे? इकडे तरी कुठे सेम? इथे पण या दोघांमध्ये अंतर कमीच आहे ना. ना एक कारण दोन की तीन तिथे चार पाच सहा, इथे बरं सहा रेषात एक दोन तीन चार पाच, इकडे पाच आहेत. बरं, रेषेनुसार पण होऊ शकतं. इकडे पाच आहेत, एक दोन तीन चार पाच, इथे पण पाच आहेत, इथे मात्र सहा आहेत. रेषेनुसार पण होतं आणि इथे कसं या कुणाला छेदणारी पण आहे ही रेषा, यानुसार पण होणार. बरं, प्रश्न क्रमांक 5. तंतोतंत जुळणारी आकृती पाहिजे. सेम पाचव्या. सारखी बी. मॅम ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. बी. यानुसार तुम्ही पण चेक करून घ्या किती मार्क्स मिळतात ते पहा. सहा मध्ये सेम सेम सहाव्याच बी. बी नंबरची. बी. अगदी अपेक्षेपेक्षाही खूप सोपा पेपर आलाय पहा. सातवा मॅम या बी. सुद्धा बी. अरे बी. बाप, सलग 3 बी आलेत. बी. सेम अगदी सलग मॅम डी. हो, बीच. डी. आठवं नाही येणार डी. बी. हा, डी. डी. right आहे. एकदम तंतोतंत जुळणारी आकृती पाहिजे आणि किती पहा बरं. अगदी पाहता क्षणी लक्षात येते हा कॅन्सल, हा पर्याय. इकडे इकडे तोंड आहे, तिकडे तोंड आहे. इकडे खूप असं जास्त निरीक्षण करण्याची सुद्धा गरज नाहीये. एवढं अगदी तिसरी चौथीला सुद्धा नसतं एवढं सोपं आहे. एवढा सोपा प्रकार तो आलेला आहे पहा. बरं, आता एक भाग लुप्त आहे आणि तो आपल्याला दिशा न बदलता आकृतीच्या संरचनेत आढळणारा आपल्याला हवाय. बरं, मॅम आता ऑप्शन नंबर डी. हम्म, ऑप्शन नंबर डी. अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर डी. खालचे दोन भाग डी. असा जर हा सेम ठेवला तर खालचे दोन भाग आणि वरचे दोन भाग सेम होतील. ऑप्शन नंबर डी ठेवला तर. हा, प्रश्न क्रमांक 10. 10च अगदी पाहता क्षणी बी. आकार बी. ऑप्शन नंबर बी. बी मध्येच आहे, बरोबर आहे. पटापट बोललाय. पुढचा प्रश्न पहा. तुम्ही राईट करा तुमचा किती बरोबर आलेत, किती चेक केले. तुमची प्रश्नपत्रिका घेऊनच बसा. बस आता आजच्या ऑप्शन दिवस नंबर बी. ऑप्शन नंबर डी. डी. मॅम ऑप्शन नंबर सी येतोय. सी येतोय. हा, मॅम डी. हो. डी. स्कॉलरशिप साठी कंटाळा करायचा नाहीये. आपण आता बुधवारपासून दोन दोन लिंक घेऊयात. हो. बुधवारपासून दोन दोन लिंक. अजिबात कंटाळा करायचा नाही. अगदी 7-8 मुलं असली तरी त्यांच्यासाठी मी डबल लिंक घेणार आहे. मॅम ऑप्शन नंबर सी येतोय. हा, ऑप्शन मॅम डी येतोय. डी. आणि थोडासा लवकर सुरू डी. करूया. थोडासा मी पण चेंज करेल एक 15 दिवस आता. थोडस. मॅम डी. हा, काय झालं पहा. डी राईट आहे, डी राईट आहे. मॅम डी. मॅम 12चं डी. 12चं पण डी आहे. 12. मॅम 12चं पण डी आहे. 12 पण बरोबर आहे, डीच बसतोय. आणि तुम्ही काय करा, मला चॅट बॉक्समध्ये उत्तरं द्या. मी चेक करते सर्वांनाच आली होती का उत्तरे, मलाही लक्षात येईल. मी माईक बंद केलेत सर्वांचे. मी जसं उत्तर सांगते त्यानुसार चेक करा. तुमची शासन मान्य एक आन्सर की तर तुम्हाला येणारच आहे, 1-2 दिवसामध्ये येईलच ती पण. आता बऱ्याच क्लासेसच्या वगैरे आलेल्या आहेत पण त्या अगदी तंतोतंत जुळतील किंवा सर्वच बरोबर आहे तसं नाही. बर, आता इथे प्रश्न क्रमांक 13 मध्ये आपल्याला काय पाहिजे, 13 ते 16 मध्ये एक अनुक्रम आहे. तो अनुक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्याला पहा, काय असेल पुढचा अनुक्रम. 13 मध्ये काय बसेल पहा. 13 असा नंबर टाका. 13चं 3, 4, 5 काय असेल ते अगदी बरोबर. प्रांजलने जसं टाकलं तसं. हा, प्रांजलचं म्हणणं आहे सी. 13चं सी. अगदी बरोबर आहे, 13चं सी. बरं, आता इथे जर नीट निरीक्षण केलं तर हा वर्तुळ खाली, पुन्हा खाली गेलेला, पुन्हा इकडे, पुन्हा असा वरती. म्हणजे हा जो आहे अगदी क्लॉकवाईज फिरतात. या आकृत्या ज्या आहेत त्यामधला त्या क्लॉकवाईज फिरतात. म्हणजे हा सी आला.
यानुसार आहेत, सर्व चेक करून घ्या. प्रश्न क्रमांक 14. 14 मध्ये पहा आता काय बसतंय. अगदी बरोबर आहे, डी बसतोय पहा 14 मध्ये, डी. आपण आकृती थोडं फास्ट उरकूयात, सोप्या आहेत आकृत्या. थोडं गणिताकडे पाहूयात, मग गणित कोणाकोणाचं काय काय राहिलं. त्यावेळेस मराठी पण काही जण म्हटले की काही काही प्रश्न थोडे कन्फ्यूज करणारे वाटले, सोपे होते पण कन्फ्यूज करणारे वाटले. ओके, 15चं बी. बर, एक 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 रेषा इथे कमी करत करत जो आकार उरेल तो आहे. पुढे 16. 16 साठी काय येईल पहा. आता जसा वरचा होता अगदी त्याच प्रकारातला हा प्रश्न. 15चं बी बरोबर आहे, 16चं सांगा. 16चं सी अगदी बरोबर आहे. एक 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 आकार किंवा एक एक प्रकार जो आहे यातला एक एक कमी कमी करत रेषा, इथं 3 आहे तिकडे 2 आहे तिकडे एक आहे. म्हणजे आता इकडे 16 मध्ये तर याच प्रकारे राहील फक्त. बरं, अजून आहे का काही. हा, आणि या प्रकारे जसं इकडे खाली आहे तर इकडे वरती इथे आहे तर या प्रकारामध्ये. आता सी मध्ये पण आहे डी मध्ये पण आहे, पण इथे हा खालीवर झाला असा आकार, तर मग याच्या अगदी विरुद्ध हा सीच बसतो. बरं, आता पहिल्या दोघांचा जसा संबंध आहे तसा तिसऱ्याचा आणि चौथ्याचा असायला हवा. पहिल्या दोघांचा संबंध पाहून घ्या. 17 नंबर, व्हेरी गुड. 17चं सी आहे. जसं इकडे विरुद्ध, जसं सेम रंगवलेले आहेत मग तशाच प्रकारचे आहेत का. मग इथे आहेत तशाच प्रकारचे रंगवलेले आहेत सी मध्ये. राजनंदिनी, एवढे 5-6 प्रश्न होऊ दे, मग तुझा माईक ऑन करते. आपण नंतर घेऊया, तुझा आणखी काही प्रश्न असेल तर स्क्रोल करून पुन्हा घेऊयात मागचे काय असतील तर. हे थोडे फास्ट होऊ द्या. कारण आता आपण कितीही घेतलं आणि कितीही काय केलं तर आपला नवोदयचा पेपर झालेला आहे. आता जास्त फोकस करायचा आहे तर स्कॉलरशिप वरती. बरं, पहा आता. आता कोणी अबसेंट राहायचं नाही. आणि प्रश्नपत्रिकेचा खूप फायदा होतो शेवटच्या कालावधीमध्ये. फक्त प्रश्नपत्रिका सोडवायच्या जास्तीत जास्त. ओके, 18चं बी म्हणणं आहे, अगदी बरोबर आहे. 18चं बी जसा संबंध आहे तसाच आहे बी मध्ये. प्रश्न क्रमांक 19. जशा क्रमाने त्या एकमेकांमध्ये आलेल्या आहेत अगदी त्याच क्रमाने इकडे सुद्धा आल्या पाहिजेत. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर बी. जसं इकडे चौकोन लास्ट वाला होता, चौकोन घेतला मग वर्तुळ मग त्रिकोण. मग इथे पण तसंच, अगोदर या वर्तुळाला घ्यायचं मग त्यामध्ये त्रिकोण आणि मग त्यामध्ये चौकोन टाकायचं. ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. 20 नंबर पहा. 20चं 3. श्वेताचं 3 म्हणणं आहे, कुणाचं 2 पण आलं. 2 आणि 3. बरं, हा भाग या प्रकारे फिरवला. म्हणजे 180 अंशामध्ये फिरवला. मग हा पण जर 180 मध्ये फिरवला तर हा होईल इकडे इथपर्यंत. सीच राईट आहे बा, सीच बसतोय. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक आहे 21 ते 24. हा प्रश्न प्रकार आहे उजव्या आकृती, म्हणजे आकृती शोधून काढा की ज्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल. म्हणजे या भौमितिक आकृतीला पूर्ण करणारी आकृती. त्याचा सराव झालेला होता आणि कसा करायचा ते सुद्धा सांगितलेलं होतं पहा. आकृती पूर्ण कशी करणार. आकृतीमध्ये भागच आता एकदम सोपं असतं पहा. एक तर चौरस, वर्तुळ आणि आयत. आयत तर 90% आयत तर नसतोच, 90% असतो चौरस
त्रिकोण आणि वर्तुळ यांनाच तयार करायचं असतं. आयत खूप रेअर असतो यामध्ये. फक्त आता हा चौरस आहे ना, मग आता इथे पाहता क्षणी लक्षात येते की हा चौरस तयार होणार आहे. मग हा चौरस या प्रकारे तयार होणार आहे. इथे असा जोडून घ्यायचा, हा आकार इकडे पाहायचा. आता एकदम टोकावरती हे येत नाहीये माझं, कारण इथे पेन आपण जसं वहीवरती लिहितो तसं लिहिणं शक्य नसतं. या प्रकारचा आकार कुठे दिसला? तर ऑप्शन नंबर डी हे राईट आहे. त्यानुसार चेक करायचं. बर, आता इथे अर्धवट वर्तुळ आहे 22 मध्ये. तर हा वर्तुळ जो आहे तो आपण अगोदर पूर्ण केला पाहिजे. मग वर्तुळ पूर्ण करून, ओके, 22चं 3 म्हणणं आहे. या प्रकारे हा अगोदर वर्तुळ तयार करायचा. असा अगोदर पूर्ण केला. त्यानंतर याला रेखाटून घ्यायचंय आणि रेखाटलेला भाग आपण पाहायचा आहे. मग असा रेखाटलेला भाग पेन्सिलने तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेवरती रेखाटू शकता. तुम्हाला तो चान्स असतो तिथे. मग असं जर केलं तर आपल्याला मिळतं सी. सी हे उत्तर मिळतं, जे की अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. 23चं काय येईल? ओके, 1 नंबर. अगदी बरोबर आहे. 23चं 1 अगदी पाहता क्षणी समजतोय. हा सुद्धा चौरस आहे. हा चौरस देखील या प्रकारे पूर्ण करायचा. आता इथे जर आपण लगेच जोडला तर हा चौरस होणार नाही. इथं थोडीशी बाजू आणखी कमी पडतीये. मग कमी पडतीये तर मग या प्रकारे आपला हा चौरस होईल. मग हा आकार कुठे आहे तो शोधायचा, जो दिसतोय आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये. बरं. आता प्रश्न क्रमांक 24. 24चं 3. ओके, 24चं 3 म्हणणं आहे सी. अगदी बरोबर आहे. आता ही आकृती होती त्रिकोणाची. आता हा जर भाग जोडून घेतला तर हा त्रिकोण मिळतो. मग हा त्रिकोण या प्रकारे असा रेखाटून घ्यायचा आहे. मग हा आकार कुठे मिळाला? सी मध्ये. बरं, पुढचा प्रश्न प्रकार आहे 25 ते 28. बरं, आता इथे आपल्याला काय जोडायचं आहे? आरसा. हा, आरशातलं तंतोतंत जोडणारं प्रतिबिंब आपल्याला पाहायचं आहे. आरशामध्ये डाव्याचं उजवं आणि उजव्याचं डावं होतं. ओके, 25चं ए म्हणणं आहे. आरशामध्ये हा आकार कसा दिसेल? या प्रकारे चेक करूयात आपण. ए सारखा दिसतोय का? राईट आहे, पहा एच राईट आहे. प्रश्न क्रमांक 26. माझी ऑफलाईनची विद्यार्थिनी आहे, तिचा पेपर आहे. आणि खुणा जरी वाकड्या तिकड्या दिसत असल्या कशाही केलेल्या तरी तिच्याही मला वाटतं 100% जवळजवळ या बरोबर आहेत. कारण काल मी दिवसभर नव्हते आणि सकाळीच त्यांचा 60लाच क्लास झालेला होता. त्याच्यामुळे फक्त ते अधूनमधून ज्या आल्या होत्या प्रश्नपत्रिका घेऊन संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये मुली, तेवढ्यांचाच झाला होता. सर्व प्रश्न आमचेही झाले नव्हते. आज त्यांचं दिले प्रश्न. ओके, 26चं सी अगदी बरोबर आहे. 26चं सी हे राईट आहे. 27 नंबर. 27चं 4 म्हणणं आहे समर्थचं. धर्म, हा, पृथ्वीराज, तेजस्विनी, पृथ्वीराज, वृंदा, आराध्या. ओके, 27चं 4 म्हणणं आहे बरोबर आहे. या प्रकारे दिसेल. 28 नंबर पहा. काय आता सोडवलेला आहे पेपर, त्याच्यामुळे फास्ट उत्तर द्या. 28चं सी राईट आहे. 29 नंबर पहा. कागदाच्या घड्या घालून उलगडल्यानंतर ती पुन्हा कसा दिसेल ते पाहायचंय आपल्याला. या प्रकारचा कागद आहे, षटकोनी कागद आहे. बर, कसा दिसेल? या प्रकारे फोल्ड केला, इकडे 3 डॉट टाकलेत, म्हणजे इथे काट केले, काट मारल्यात. मग इकडे जर काट मारली
तर इकडे 3 तर सेम याच प्रकारचे इकडे सुद्धा 3 येणार आहेत. असेच डॉट इकडे 3 येणार आहेत. तशाच प्रकारे ते खाली सुद्धा येणार आहेत. याच प्रकारे खाली सुद्धा येणार आहेत उलगडल्यानंतर. आणि बाहेरचा आकार हा पूर्ण षटकोनाचा राहणार आहे. मग असं झालं बी मध्ये. ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 30. बरं, आता चौरसाकृती कागद आहे, त्याचा अर्धा फोल्ड करून त्रिकोणाकृती, पुन्हा त्रिकोण फोल्ड करून या प्रकारे, आणि एकाच बाजूला हे झालं होतं पहा शेवटी शेवटी. या प्रकारे जर इथे काप केला किंवा कट केलं तर कशा प्रकारे ती आकृती दिसेल हे आपण पाहिलं होतं. या दोन कोपऱ्यावरचे आहेत, म्हणजे इकडचे दोन कोपरे थोडेसे लगत येणार आहेत. एकदम मधोमध नाहीये, म्हणजे मधोमध किंवा एकाच याच्यावरचे येणार नाहीत. या साईडचे दोन आकार जे आहेत, समजा जे दोन काप आहेत, तर ते शेजारी शेजारी येणार आहेत. मग असा आहे ऑप्शन नंबर सी मध्ये. प्रश्न क्रमांक 31. या प्रकारचा कागद फोल्ड केलाय पहा, इथे कट केलाय, कसा आकार दिसेल तो? ऑप्शन नंबर ए राईट आहे. आठ सारखा दिसेल. प्रश्न क्रमांक 32. मला तर थोडेच प्रश्न राहिलेत. एक चेक करण्यासाठी आपण पाहिल्यात या आकृत्या. ओके, 32 डी अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33 पासून ते 36 पर्यंत आहेत. बरं, आता इथे हे कट केलेली आहेत. आकृती कट केल्यानंतर ती जर जुळवली तर ती कशी दिसेल हे पाहायचंय. मग यासाठी आपण इथे नंबर द्यायचे किंवा काही मुळाक्षरं लिहून घ्यायची. ABC टाका किंवा 1 2 3 टाका. असं केलं तरी चालतं. आपण नंबर टाकून घेऊयात. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. 33 ला कोणती आकृती फिट होते पहा. इथे 1 नंबर जर इथे बसवला, हा 3 नंबर आणि हा 2 नंबर असा जर जुळवला तर हा आकार तयार होतो. ऑप्शन नंबर ए राईट आहे. प्रश्नपत्रिका हे प्रश्न क्रमांक 34. क्रमांक टाका किंवा मुळाक्षर टाका. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि हा 4 नंबर. सी. आता 3 आणि 4 हा लगेच लक्षात येतो. हा इथे 3 आणि हा 4. आता 2 नंबर आणि 1 नंबर ते सुद्धा अगदी क्रमानेच आहेत. हा आहे असाच 1 नंबर आणि आहे असाच 2 आहे. क्रमानच देऊन टाकलेत. ऑप्शन नंबर सी राईट आहे. प्रश्न क्रमांक 35. 1 नंबर, हा 2, 3, याला पण देऊयात आपण नंबर 4. हा एकच तुकडा जरी असला तरी त्याला डबल नंबर दिलाय पहा. तसा डबल नंबरवाला आपल्याला सेम दिसला पाहिजे. उत्तर बी. सर्वांचं बी म्हणणं आहे. बर, इकडे हा 4 आणि हा 2 इथे फिट होतो. हा असा जर क्रॉस करून लावला तर इथे 3 हा फिट होतो आणि हा 1 इथे फिट होतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. प्रश्न क्रमांक 36. 1 2 आणि 3. 36 डी राईट आहे पहा. डी हा 1 नंबर, 2 नंबर आणि हा 3 नंबर. डी राईट आहे. इथे हिनं चुकीचे केलेलं दिसते बा. इथं टेक मार्क दिसते म्हणजे इथं चुकलंय तिचं. ऑप्शन नंबर डी. बरं, आता इथे लपलेला आकार आपल्याला शोधायचा आहे. जसा हा आकार आहे, हा आकार आपल्याला प्रश्नामध्ये या उत्तराकृत्यांमध्ये शोधायचा आहे. अगदी पाहता क्षणी लक्षात येतो हा आकार. हा असा आहे इथे. माझी रेषा थोडीशी क्रॉस केली. पहा इथे सेम हा आकार फिट झाला. ऑप्शन नंबर सी राईट आहे. राईट आहे. 38चं पण उत्तर दिलं होतं पहा तुम्ही. अगदी पाहता क्षणी दिसतंय. इथं तर शोधायची सुद्धा गरज नाही.
एकदम असा लगेच दिसून येतोय पहा. हा तर 90% मुलांचा चुकला नसेल हा प्रश्न. 39 नंबर. हा आकार कुठे दिसतोय? हा सुद्धा अगदी पाहता क्षणी लक्षात येतो सी मध्ये. हा या प्रकारचा आकार. ते फक्त हे काढताना एकदम सेम येत नाही, ते असा पहा. पेन्सिलने व्यवस्थित रेखाटा. 40 नंबर शेवटची आकृती. चला काय आलं उत्तर? ए राईट आहे. ए राईट आहे. इथेच दिसतोय पहा असा आकार हा. ए राईट आहे. बरं मला सांगा काही प्रश्न आणि याच्यामध्ये काय अडचण तुम्हाला आकृत्यांमध्ये? नाही मॅम. नाही. सर्व प्रश्न माझ्यावर. गणित घ्यायचं आपण. बरं आता हे हो. मूळ अवयव खूप हो. सोपं समजलं का सर्वांना? हे एक्सप्लेन हो करू. मॅम. तुमच्यापैकी राहिले नक्का. हे समजलं नाही ते असं. समजलंय. हे झालेलं आहे पहा आपल्याला. बर याचा ऑप्शन नंबर सी येईल. काही नाही याचे मूळ अवयव पाडायचे. हो. 42. हा मी करून दाखवते आणि त्यानुसार मला सांगा आता, कारण मी पण काही प्रश्न दिलेत आज समजून, काही राहिलेत त्याच्यानुसार सांगाल आता बरोबर. 42 आहे. कसं आलं समजलं का तुम्हाला? लहान संख्या आणि मोठी संख्या. 7 4 2 0 ही झाली मोठी आणि यापासून तयार होणारी लहान 2 0 4 7 त्याच्यातला फरक होता. हा पुढे हा 43. हा जमला का सर्वांना? 43 इथं चुकलंय पहा. ह्याचे स्पष्टीकरण घ्या. काय? ह्या 43 प्रश्नाचे स्पष्टीकरण घ्या. कशाचे? ह्या प्रश्नाचे. या प्रश्नाला 43. हा 43 हे पूर्ण सोडवत बसावं लागणार आहे तुम्हाला, कारण ट्रिक दिलेली होती आपण. पण ट्रिक मध्ये पण काय होतं, थोडस मागे पुढे होतातच नंबर. मग असे करायचं की हा नंबर जो आहे 9 4 3 2 पूर्ण याच्यामध्ये लिहायचा, पॉईंट काढून टाकायचा 1 2 5. पॉईंट नंतरचे एकूण 3 अंक आहेत. 1 2 3 पॉईंट नंतर एकच अंक आहे, तर तो 1 0 वाढवायचा आणि याच्यानुसार काटछाट करून भागाकार करायचा. अगदी आता हा शेवटपर्यंत भागाकार केला तर उत्तर हे ऑप्शन नंबर बी मिळतं. ते व्यवस्थित तुम्ही चेक करा. तुम्ही काय केलं? हा हे चेक करा आता. आणि याचं पुन्हा एकदा वाटल्यास आपण प्रकरण पण घेऊयात. हे तर अतिशय सोपं होतं. हे खूप वेळा आलेलं आहे. हे तुम्हाला सांगितलं होतं की असे प्रश्न खूप वेळा येतात. हे एकदम सोपा प्रश्न आहे. फक्त पॉईंट खाली पॉईंट मांडायचा होता. 1.1, 1.01, 1.001, पुन्हा 0.01, त्यानंतर 11.01. फक्त मांडणी व्यवस्थित पाहिजे होती. 111.1001 असं जर पूर्ण जर केलं तर याचं उत्तर मिळतं 125.2311. 44चं सी हे राईट होतं. हे काही नाही, आपली नेहमीसारखी बेरीज करायची. आणि ज्यांना बेरीज अशी कळत नाही त्यांनी या रिकाम्या जागेमध्ये, आता इथे शेवटी 4 अंक आहेत ना, तर मग इथे 4 अंक आहेत, इकडे दोघच आहेत, मग इकडे 2 0 घेऊन काय? इकडे पण 2 0 घ्यायचे. इथे एक कमी, इथे 1 0 घ्या. इकडे 2 जण आहेत, मग 2 0 वाढवा. या प्रकारे जा, इकडे 3 0 वाढवा आणि नंतर पाहायचं इकडे 0 0, मग हा 1 आहे, मग हा 1 आहे, मग आता इकडे हा 1 2 3 होतो. या प्रकारे बेरीज करत जायचे. इथं ऑप्शन नंबर सी हे उत्तर मिळतं. बरं आता हे सुद्धा खूप वेळा झालेलं होतं पहा. भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51, भागाकार 16 आणि बाकी 27 असेल तर भाज्य काय? यासाठी काय करतो आपण? भागाकार जो आहे तो भागाकार गुणिले भाजक अधिक. भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. हा म्हणजे आता आपल्याला काय घ्यावं लागेल? भागाकार किती आहे? भागाकार आलेला आहे 16.
भाजक आहे 51 आणि बाकी आहे 27. हे जर उदाहरण सोडवले, या दोघांचा गुणाकार करा. आलेल्या गुणाकारामध्ये 27 मिळवा. हे येतात 843. 45चा पाहिजे ए नंबर. पुढचा त्यास प्रश्न किती वाजेपर्यंत वेळ आहे? पैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? किती सोपं आहे पहा. एक, कारण कोणाचाही अवयव हा असतोच. मूळ संख्या असेल कोणती, आता मूळ घेतली तुम्ही, समजा 37 आहेत, मग 37चे अवयव कोणते आहेत? 1 आणि 37. समजा 2 घेतला, तर 2चे मूळ अवयव किती आहेत? 1 आणि 2. मग या प्रकारे घ्यायचे. मूळ संख्येचा अवयव हा एक असतो, कारण एक असा पाडा आहे की एकच्या पाड्यामध्ये प्रत्येक संख्या येते. एकचा पाडा कधीच थांबत नाही, अगर कुठल्याच संख्येचा पाडा थांबत नाहीये. मूळ असा संख्येचा एक आकडा नाही ज्याचा विभाजक एक नाही. काय झालं? मूळ संख्येचा असा एकही आकडा नाहीये ज्याचा विभाजक एक पण नसू शकतो. म्हणजे अगोदर एक घेतो पहा. कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतं तिथे आपण एक अगोदर घेतो. बरं, हे तर अतिशय सोपं होतं पहा. आता सांगितलं स्ट्रिकने काहीच नाही, ते पॉइंट नंतर आहे ना. आपण या दोन पद्धतीने करू शकतो. याला आता पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये जर मांडव म्हटलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? या 20ला पूर्णांकामध्ये मांडलं असतं, पण इथे काहीच नाही. म्हणून तुम्ही या प्रकारे करणार. मग डायरेक्ट ही संख्या लिहून घ्यायची. 20च्या पुढे 2 शून्य 9 आणि मग 25. पॉईंटचा विषय ठेवायचा नाही. मग आता एक लिहायचा आणि पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत? 4 आहेत ना. 1 2 3 आणि 4. आता इथे 25ने भाग जातो. 25 8 200. आता इथे भागच जात नाही या अंकाला. म्हणजे तिथे इथे भाग जात नाही, तिथे आपण शून्याचा भाग देतो. मग आता या दोघांचा विचार करतो. एकट्या 9ला भाग जात नव्हता, आता 92चा विचार करतोय. मग 25 त्रिका 75. 92 मधून 75 काढले. 17. मग पुन्हा 25 7. 25 7 175. इथे आपण करणार 25 चोक 100 आणि हे 2 शून्य पुढे. ऑप्शन नंबर सी मिळणार. हे समजलंय का? बरं, आता इथे पदावली होते ना, अतिशय पदावली आहे. पदावलीचा अर्थ असा होतो की इथे हा जो रेघी कंस दिलाय किंवा याला एक बार असा शब्द आहे पहा. मग हा बार दिलाय, इथून स्टार्ट करा. पदावली इथून स्टार्ट करायची, ही क्रिया अगोदर करायची. पदावलीचा नियमच असतो की कंचे भागुबेव, आणि कंचे भागुबेव मध्ये पण सर्वात मॅम, आम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवायचे आहे. मॅडम असतात. त्याच्यात फक्त चौथ्याच आहे. चौथ्या मॅम, सर्वांचे माईक बंद करा व चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवायला सांगा. एक 5च मिनिट राहिलेलं आहे पहा. 5 मिनिट. मला 73.6 मॅम डबल होणार पडले आहे का? पेपरात. 93 म्हणजे खूप मॅम 48 उत्तर आउट ऑफ द 3 येते. मार्क सारखा पेपर आहे हा. बरं, पदावली पहा कशी सोडवायची आहे. मी पदावली सोडवून दाखवते. मॅम, डबल होणार आहे का? पदावलीमध्ये आपल्याला डबल लिंक घेणार आहात? पदावली पण असं केलं असतं, 5 मधून 4 कमी केले असते, हा कंस सोडवला असता. इथे त्यांनी सांगितलं की इथून स्टार्ट करा. मग जेव्हा असा बार येतो तेव्हा तीच क्रिया अगोदर करावी लागते. पहा काय पण 8 वजा चौकट कंस वजा हा महिरपी कंस, हा कंस काढून घ्यायचा. कंसात कंस किती असू द्या, सर्वात आतमध्ये जो अगोदर आहे तोच सोडवायचा. आता इथे रेषा दिल्यामुळे आपल्याला तेच करावं लागलं. 5 मिनिट राहिले. हा, आता याला सोडवायचं आहे आपल्याला. चौकट 8 वजा चौकट 18 वजा 16 वजा, आता हा 5 तसाच ठेवायचा आहे. 5 वजा 4 वजा 1 केलं की हा 3 होतो. मग हा 3, हा कंस पुन्हा चौकट कंस 8 वजा चौकट कंस 18 वजा हा महिरपी कंस 16 वजा 5 मधून 3 गेले, हे 2 राहिले, एक कंस निघून गेला. पुन्हा 8 वजा हा चौकट कंस, हे स्कॉलरशिपला सुद्धा आहे, नवोदयलाच आहे असं काही नाही. हा निघून जाणार सॉरी. आता हा कंस 18 वजा 2 हा 14 झाला, हा कंस निघून जाणार मधला. पुन्हा 8 वजा 18 मधून 14 गेले, 4 राहिले. 8 मधून 4 गेले, 4 राहिले.
शेवटी हा 4 राहतो. इथे हिचं उत्तर चुकलेलं आहे पहा. इथे ऑप्शन नंबर डी वरती राईट केलं पण हे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर सी असायला हवं होतं. हे समजलं का सर्वांना? हो. हो. तुम्ही काय केलं? ही रेषा सी लक्षात कर ना बरोबर रे. हा डबल कर त्याला म्हणजे मॅडमने सांगितलं. त्याला नाव लक्षात ठेवायचं तुम्ही. तो रेगी कंस कधी म्हणायचं? आपण रेषा मारतो की नाही? आपण रेगी कंसला खाली रेषा मारतो, उदाहरणामध्ये खाली रेषा मारतो. पण आता वरती रेषा आली आहे याचा अर्थ इथून स्टार्ट करा आणि याला बार पण म्हटलं जातं गणितामध्ये. म्हणजे बार पासून स्टार्ट करायचं होतं. आणि हा तर किती सोपा आला पहा प्रश्न. प्रश्न क्रमांक 49. आता असंही खूप वेळा झालेला आहे हा प्रश्न आपला. आता याचा अर्थ असा असतो की हा 3 पॉइंट आहे ना, हे विस्तारित मांडणी एक प्रकारची. आणि ही आपण सर्व जर एकत्र किंमत केली तर म्हणजे हे 3 झाला, फक्त हा एकटा 3 आहे. मग याची किंमत किती? 3च्या छेदामध्ये 100. म्हणजे हा 0.100 आहे. म्हणजे आता पॉइंट नंतर 2 अंक हवेत, आपल्याकडे एकच आहे. म्हणजे हा झाला 0.3. मग हा किती झाला पुढचा? 0.003. पुन्हा हा पुढचा, हा 0. मोजायचे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आहेत. म्हणजे आता आपल्याला पॉइंट 6 अंक हवेत. 5 शून्य घ्यायचे आणि 1 3 घ्यायचा. 3 वेळा 0, 4, 5 आणि हा 3 आला. बरं, आता या सर्वांची करायची बेरीज. मग हा शेवटीचा 3 तसाच, हा 0 तसाच, शेवटीचा 0 तसाच, हा 3 तसाच, हा पण 3 तसाच, 0 तसाच आणि हा 1 3 तसाच. म्हणजे याचं उत्तर मिळालं आपल्याला ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 49 अगदी सेकंदामध्ये उत्तर काढण्यासारखा हा प्रश्न होता. बरं, हे हा समज मॅडम. आलं होतं असं? मॅडम ठीक आहे. हा, हे हो माझ्या मॅम. नको देऊ. असाच सोडवला ना? हो. बर, आता एक शेवटचा प्रश्न घेऊयात आणि थांबूयात. उर्वरित प्रश्न आपण उद्या पाहू. बर, 300 ml डबल लिंक घ्या. काय स्कॉलरशिप घेऊयात? डबल लिंक घ्या. हा, काय झालंय, डबल लिंक घ्यायचं. आज तब्येत पण नाही ठीक, मॅम, माझी थोडी काम राहिलेली आहेत. कितीला बिल लागतं? बरं, एक काम करूया, डबल लिंक मध्ये तुमचं गणित टाकते सगळं. घेऊ का डबल लिंक गणितामध्ये? हो मॅम. गणित चालेल, गणित घेऊयात. घेऊन टाकूयात गणित आणि येतो मॅम. 300 ml च्या 17 बाटल्या, 130 ml ज्यूसच्या 30 बाटल्या एका जग मध्ये रिकाम्या करण्यात आल्या. त्या जग मध्ये एकूण किती लिटर द्रव आहे? 17 ml च्या 300 म्हणजे 17 गुणिले 300. 17 त्रिक 51 करायचं, पुढचे 2 शून्य तसंच.